जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपीजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 गुरुदेव
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शत अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शत His loving divine grace अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर गोस्वामी श्रील प्रभुपाद की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंडगिरी गोवर्धन की जय। ब्रजभूमि वृंदावन धाम की जय। मथुरा द्वारिका धाम की जय। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय। नवद्वीप मायापुर धाम की जय। गंगा मैया की जय। यमुना मैया की जय। भक्ति देवी की जय। तुलसी महारानी की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवति उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमो नलिननेत्राय वेणुवाद्यविनोदिने राधाधरसुधापान शालिने वनमालिने महाभावस्वरूपास्त्वं कृष्णप्रिया वरीयसी प्रेमभक्ति प्रदे देवी श्रीराधिका त्वं नमोस्तुते। देवदेव जगन्नाथ त्राहि मां पुण्डरीकाक्ष संसारार्णवसागरा त्राहि मां कृष्णपूर्वज। नमस्ते बलिनां श्रेष्ठ नमस्ते धरणीधरः प्रलम्बारे नमोस्तुते। त्राहि मां कृष्णपूर्वज। जय देवी भक्तिदात्री प्रसीद परमेश्वरी। जय देवी सुभद्रे त्वं सर्वेषां भद्रदायिनी। सुदर्शन महाज्वाला कोटि सूर्य समप्रभा अज्ञानतिमिरन्धानां वैकुण्ठाब्दप्रदर्शकः
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. भगवंत आणि भागवत यांच्या कृपेनं आपल्याला सत्संगाचा लाभ मिळतो. ठीक आहे. आपल्याला सत्संगाचा लाभ मिळतो. आणि ह्या सत्संगामध्ये काय होतं? काय होतं? काय होतं? आध्यात्मिक ज्ञान मिळतं. काय गरज आहे त्याची? कोणाच्या? कोण आहे तो? का सत्संग करायचा? काय होतं त्यानं? आता इतके वर्ष करतात ना तुम्ही, काय होतं सत्संग केल्यामुळे? चला, एक कारण मिळालं की सत्संगामुळे दुर्गुणांपासून निवृत्ती होऊन सद्गुण वाढतात. आणखी काय होतं? हां, भगवंतांप्रती प्रेम निर्माण होतं. आणखी हृदयातलं अभद्र निघून जातं. भक्तांचा संग मिळतो. आणखी काय होतं? हां, म्हणजे भगवंतांविषयी, त्यांच्या लीलांविषयी, त्यांच्या गुणांविषयी आपल्याला अधिक माहिती मिळते. श्रीमद भागवतच्या 3ऱ्या स्कंधामध्ये 25वा अध्याय आहे आणि त्यामध्ये 25वा श्लोक आहे. लक्षात राहील, 3, 25, 25. तिथे स्वतः भगवंत सांगतात. भगवंताच्या 24 अवतारांविषयी भागवतामध्ये वर्णन येतं. तर त्यातला एक भगवंतांचा अवतार आहे कपिल मुनी, जे देवाहुतींचे पुत्र आहेत. आपल्या वैदिक इतिहासामध्ये 2 कपिल मुनी आहेत. एक आहेत भगवंत अवतार, ज्यांनी सांख्य योग दिला. सांख्य योग म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचं पृथक करून केलेलं विश्लेषण, म्हणजे अतिशय स्पष्टपणे त्याचं जे निरूपण केलेलं आहे ते तुम्हाला कपिल मुनींनी दिलं. दुसरा एक कपिल मुनी आहेत किंवा दुसरे एक कपिल मुनी आहेत, त्यांना नास्तिक म्हटलं जातं. त्यांनी नास्तिकवादाचा प्रचार केला. तर आता आपण ज्यांच्याविषयी बोलणार आहोत ते कपिल मुनी म्हणजे माता देवाहुतीचे पुत्र. तर स्वतः भगवंत असून देखील ते आपल्या मातेला उपदेश करतात की तुम्ही माझ्याविषयी माझ्या भक्तांकडून ऐका. का सांगतायत? तर त्यासाठी ते अतिशय सुंदर एक श्लोक सांगतात. माझ्या पाठीमागे रिपीट करा. आवाज थोडंसं कमी करा, तो हे वाटतंय थोडंसं. हां. सतां प्रसंगाद मम वीर्य संविदो भवन्ति कर्णरसायन कथा. ते इथे सांगतायत की सताम प्रसंगात मम वीर्य संविदो. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत एक गोष्ट करतो. काय करतो?
संवाद. काय करतो आपण? आजकाल जास्त वाद करतात लोक, संवाद कमीच असतो. संवाद म्हणजे काय? संयमानं केलेलं बोलणं, त्याला संवाद म्हटलं जातं. आणि वाद म्हणजे काय? तो ब्रशच काय इथं ठेवला सकाळी उठल्या उठल्या, माझा दात घासायचा ब्रशच इतकं, हे काय चालू झालं मग? हा संवाद नाही आहे. तर ज्या ज्यावेळी तुम्ही संवाद कराल, ज्या ज्यावेळी तुम्ही बोलाल, त्यावेळी भगवंत काय सांगतात? सताम प्रसंगात मम वीर्य संवेद. भक्तांच्या संघामध्ये तुम्ही काय करा? माझ्याविषयी बोला. आणि भक्त ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी कुणाविषयी बोलतात ते? फुटबॉल मॅचविषयी नाही ना, ते कुणाविषयी बोलतात? भगवंताविषयी. म्हणून ते सांगतात की सताम प्रसंगात मम वीर्य संवेदो. संतांच्या, सताम म्हणजे ज्यांनी सत्याची कास धरलेली आहे, जे सत्य शोधत आहेत. आणि सत्य कोण आहे? भगवंत स्वतः आहे. आपण त्यांना परमसत्य म्हणतो. तर त्या परमसत्याविषयी जे नेहमी संवाद करत असतात, त्यांच्याकडून तुम्ही माझ्याविषयी ऐका. म्हणून भगवंत आपल्या आईला सांगतात, देवावतीला, भवंती कर्ण रसायन कथा. ते म्हणतात माझ्या भक्तांकडून ज्यावेळी कोणी माझ्याविषयी ऐकतं तर ती कथा कशी होते? कर्ण रसायन. कर्ण रसायन म्हणजे कानांच्या द्वारे ते रसायन, रसायनशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे रसायन आहेत त्यांचा अर्क काढला जातो, है ना. त्याच पद्धतीनं भगवत कथेचं अर्क हे रसायन मानलं जातं आणि त्याला कर्ण रसायन, कारण ते कानाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतं. भवंती कर्ण रसायन कथा. जेव्हा तुम्ही माझ्या भक्तांकडून माझ्याविषयी ऐकता त्यावेळी ते कर्ण रसायन बनतं. आणि कानातून कुठे जातं ते? हृदयामध्ये. हृदयंतो अस्ति अभद्राणी विधुनोती सुहृत्सता. ते हृदयामध्ये प्रवेश करतं आणि त्याच्यामुळे काय होतं? अमल अंतर आत्मनः. ते सांगतात की तुमच्या हृदयातील जे मल आहे, आता हृदयामध्ये कोणतं मल आहे? मल म्हणजे ज्या अवांछित गोष्टी असतात, ज्याला घाण म्हणतो आपण. हृदयामध्ये काय असते? कुठल्या अवांछित गोष्टी आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. काय आहेत वगैरे? काम म्हणजे काय? विषयांप्रती इच्छा. विषय कशाला म्हणायचं? विष प्यायल्यानंतर विषाचा शरीरावर परिणाम होतो ना, पण विषय इतकं घातक आहे की त्याचं चिंतन जरी केलं तरी मन कलुषित होतं ना. मग विष भयंकर की विषय भयंकर? आणि काम हा सर्वात मोठा विषय आहे ना. लोभ म्हणजे थोड्याने शांत होत नाही, आणखी हवं. दिल मांगे मोर, है ना. लोभ. मोह. मोह म्हणजे काय? कशाला मोह म्हटलं जातं? आणखी सरळ काय म्हणता येईल? कशाला मोह म्हणता येईल? जे वास्तवच नाही आहे पण त्याच्याविषयी मन आसक्त आहे, काय ना. सर्वात मोठं उदाहरण काय? सौंदर्य. पुरुषांसाठी स्त्रियांचं आणि स्त्रियांसाठी पुरुषांचं. काय आहे सौंदर्य? मोह. तेच टाकतं, मन मोहित झालं म्हणतो आपण. अरे मन मोहन, अरे मोहन. मोह. आणि त्याच्यानंतर क्रोध. क्रोध काय येतो? का रागवतो माणूस?
हां, इच्छा पूर्ण ज्यावेळी होत नाही त्यावेळी व्यक्ती रागवतो. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? कामानुज. काम म्हणजे इच्छा, आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्याचा छोटा भाऊ कोण येतो? क्रोध. काही लोक म्हणतात मला काम बिलकुल त्रास देत नाही, पण त्याला डिवचा तुरंत एकदम भडकतो तो, है ना? प्रेशर कुकरची शिट्टी उडायला चालू होतात ते, कारण तो क्रोध असतो. काय राहिलं शेवटी मग? मत्सर. मत्सर म्हणजे ईर्ष्या का होते बरं? ज्यावेळी हे बाकीचे 5 गुण एकदम एक्सटेन्सिव्हली स्ट्रॉंग होतात ना, त्यावेळी हा पण वाढतो, है ना? मला का नाही, त्याच्याकडंच का, है ना? स्वतः असणार घोडा, पण कम्पेअर कोणाशी करणार? चित्याशी. शक्य आहे का? कधीही कुणी कुणाशी तुलना करू नये, कारण सगळे सारखे नाही आहेत. प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. कोणीही या जगामध्ये नालायक नाही आहे का? कोणी बोलतो आपण काही वेळा, पण नालायक असं कोणीच नाही आहे, कारण प्रत्येकजण भगवंताचा अंश आहे. त्यामुळं काही ना काही कार्यासाठी तर लायक आहे ना तो. काय लोक म्हणतात काय नाही हो, नुसता झोपून असतो. तू झोपून दाखव तसं. मग सगळे झोपू शकतात का? गोळ्या खातात राहू झोपायसाठी लोक. कमी नाही, 500-500 रुपयाच्या गोळ्या आहेत खाऊन झोप यावी म्हणून, तरीसुद्धा झोप येत नाही लोकांना. आणि तो बिचारा आपला सुखात झोपतोय, कुठेही झोपतोय, है ना? आणि भगवत कथेला तर झोपतातच झोपतात, कारण सुखाची गोष्ट आहे ना तिथे. आईच्या मांडीत बसल्यासारखं वाटतंय, है ना? तर हे हृदयातली घाण आहे. हे जे 6 अवगुण आहेत हे हृदयामध्ये नेहमी असतात आपल्या. असं कोणीही ह्या जगात व्यक्ती नाही की तो सांगेल की छाती ठोकपणे की माझ्यामध्ये हे अवगुण नाही आहेत. आहे का कोणी वाग्या? जोपर्यंत भगवत भक्त नाही होत तोपर्यंत ते राहतं. कारण भगवत झाल्यानंतर तो ह्या दुर्गुणांचा विचारच येत नाही, कारण त्याला सगळंच काही भगवतमय दिसतं. मग तो कुणाशी ईर्ष्या करणार? देवाशी ईर्ष्या करणार. त्यांच्याशी करून तर इथे आलो आपण. पण भगवत कथा भगवंताच्या भक्तांकडून जर ऐकली तर हृदयातला मल नष्ट होतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या सर्व गोष्टी नष्ट होऊन जातात. भिद्यन्ते हृदयगंती छिद्यन्ते सर्व संशयाः. हृदयातल्या ज्या ज्या काही आपण गाठी मानून ठेवलेल्या आहेत, काम, क्रोध, मोह, लोभ याच्या आहारी जाऊन त्या सर्व तुटून जातात. कशामुळं? ज्यावेळी भगवंताच्या लीलांचं, गुणांचं आपण श्रवण करतो, आणि ते कुणाकडून? भक्तांकडून करतो. तज्जोष्णात अश्व अपवर्गवर्त्मनी श्रद्धा रतीर भक्ती अनुक्रमिष्यति. ते म्हणतात की ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या भक्ताकडून भगवंताच्या लीलांचं गुणगान ऐकता त्यावेळी तुमचं हृदय अगदी तळातून शुद्ध होतं. अमल अंतरात्मना, अगदी अंतरात्मा जो आहे तो पूर्णपणे शुद्ध होतो. आणि शुद्ध झालेल्या हृदयामध्ये मग काय होतं? श्रद्धा वाढते. जसं तुम्ही आता सांगितलं, सत्संगामध्ये काय होतं? भगवंताविषयी ऐकायला मिळतं. ऐकायला मिळालं तर मग श्रद्धा वाढते. ज्यावेळी श्रद्धा आणि ज्यावेळी श्रद्धेनं ऐकता त्यावेळी आणखी काय होतं? मग भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. म्हणजे हळूहळू श्रद्धेचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. आणि भक्तीच्या वरची गोष्ट त्यांनी सांगितली की रती, म्हणजे भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. मग भगवत प्रेम जर तुम्हाला मिळायचं असेल तर काय करायला हवं? सत्संग करायला हवा, है ना? म्हणून तुकाराम महाराज आपले सांगतात की न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देगा सदा. ते भगवंताकडे प्रार्थना करतात की बाबा मला न लगे मुक्ती, मला ही मुक्ती पण नको आहेत. किती प्रकारच्या मुक्ती आहेत? 6. एक वाढवली का? कोणत्या कोणत्या आहेत त्या?
सारूप्य. सारूप्य म्हणजे भगवंतासारखं दिसणं, त्यांच्यासारखं म्हणजे चतुर्भुज किंवा रूप है ना. दुसरी सालोक्य. सालोक्य म्हणजे भगवंत जिथे जिथे लीला करतायत तो लोक जो आहे त्या लोकामध्ये राहणं. त्याच्यानंतर इकडून काय ऐकायलाच येत नाही, माहीतच नाही. ठीक आहे. तर पहिली सारूप्य म्हणजे भगवंतासारखं चतुर्भुज रूप प्राप्त करणं. ठीक आहे. दुसरी सालोक्य म्हणजे त्यांच्याच लोकामध्ये राहणं, म्हणजे वैकुंठ लोकांमध्ये राहणं वेगवेगळ्या. त्याच्यानंतर सार्ष्टी. सार्ष्टी म्हणजे त्यांच्यासारखंच ऐश्वर प्राप्त करणं. म्हणून नारदांना देखील आपण भगवान नारद म्हणून काय वेळा बोलवलं जातं, भगवान ब्रह्मा म्हणून बोलवलं, भगवान शिव म्हणून. कारण भगवंतासारखंच ऐश्वर त्यांच्याकडे असतं. जसं नारदजींच्याकडे ज्ञान ऐश्वर आहे, भक्ती ऐश्वर आहे. सार्ष्टी झालं, सालोक्य झालं, सारूप्य झालं. त्याच्यानंतर आहे सायुज्य. सायुज्य म्हणजे भगवंताचे 3 वेगवेगळे साक्षात्कार आहेत. भगवंताचं निर्गुण निराकार साक्षात्कार जो आहे, ज्याला परब्रह्म म्हटलं जातं, ज्याला ब्रह्मज्योती म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये विलीन होणं ह्याला सायुज्य मुक्ती म्हटलं जातं. सारूप्य, सालोक्य, सार्ष्टी, सायुज्य, आणखी एक राहिलं काय? सामिप्य. सामिप्यामध्ये काय होतं की भगवंत ह्या ब्रह्मांडामध्ये जिथे जिथे लीला करतात त्यांच्या जवळ असतात. तर तुकाराम महाराज म्हणतात मला ह्यातलं काहीच नको, न लगे मुक्ती, मला मुक्तीची गरजच नाही आहे म्हणलंय. न धन संपदा, मला धन आणि संपदा पण नको. धन का नको आहे हो भक्तांना? वर्गणी मागायला येतात की आमच्याकडे, त्यांना कशाला धन नको? पण ते स्वतःसाठी मागतात का? ते तुमचं धन शुद्ध करायसाठी मागतात, कारण ते भगवंताच्या सेवेत लावायचं. कारण कितीही प्रामाणिकपणे तुम्ही पैसा कमावला तर त्या धनाबरोबर, त्या पैशाबरोबर 15 अवगुण येतात. किती माहीत आहे? भागवतामध्ये लिस्ट दिली त्यांची. आणि समजा मग चोरीच्या किंवा वाईट मार्गाने पैसा कमावला असेल तर 15 गुणिले 15 करायचे, है ना. म्हणून ते म्हणतात की न लगे धनसंपदा, मला ती धनसंपदा पण नको. कारण धन आलं की माणूस भगवंताला विसरतो. त्याला वाटतं मीच भगवंत आहे, माझ्या पैशामुळं सगळं काय होतं. लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, तिथेही म्हणतात काय हो पैसे फेकले, दर्शन झालं, देव दिसला का हो? 2,500 अर्चना, तुलसी अर्चनाचं घेतलं, दर्शन झालं, आम्हाला दिलं देवानं दर्शन. दर्शन कुणाला होतं? भगवंताचे भक्त भगवंताला पाहायला जात नाहीत, ते भगवंतासमोर जातात. कारण भगवंतांचा एक विशेष अनुग्रह त्यावेळी प्राप्त होतो. भगवंताची जी अनुग्रह शक्ती आहे त्याची कृपा तुमच्यावर होते. कारण भगवंतांची नजर तुमच्यावर पडते. तिथे भगवंताच्या नजरेत यावं म्हणून भगवंताचे भक्त त्यांच्यासमोर जातात. ह्या डोळ्याने तुम्ही भगवंताला पाहू शकता का? नाही. पण ते पाहू शकतात आम्हाला, म्हणून भगवंताचे भक्त जातात. कारण भगवंताच्या त्या करुणामय कृपामय दृष्टीमध्ये आमच्या गतजन्मातील पापांचा डोंगर नष्ट करण्याची क्षमता असते. म्हणून ज्या ज्यावेळी तुम्ही भगवंताच्या त्या कृपापूर्ण दृष्टीमध्ये येता त्यावेळी तुम्ही गतजन्मातल्या सर्व पापांपासून मुक्त होता. परंतु आमची अशी स्थिती आहे की बाहेर पडता पडता पुन्हा पापांचा संचय करू देतो आम्ही मंदिरातून. रामायणामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तिथे सांगतात एकोही कृष्णस्य कृत प्रणाम, की ज्यावेळी तुम्ही एकदा श्रीकृष्णांना प्रणाम करता
काय होतं त्याच्यामुळं? दशाश्वमेध अपितुल्य. ते सांगतात की एकदा तुम्ही भगवंतासमोर साष्टांग प्रणाम केलात तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि तरीसुद्धा लोक देवात गेल्यावर नमस्कार कसा करतात? है ना? काही तर नुसतं असंच काहीतरी करतात. काय आहे त्याच्यात? ही आळस. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये स्टेशन प्लॅटफॉर्मवर 2 भक्त भेटले. एकाने हात केला, प्रभू. म्हणले हे काय आहे? तो म्हणला, प्रभू दंडवत. म्हणजे कुठं कुठं शॉर्टकट मारतात बघा. आपण मी म्हणतो ना दंडवत प्रभू. दंडवत म्हणजे काय? तो लाकडासारखा ताट आहे का तो? दंडवत प्रणाम. जसा दंड जमिनीवर पडतो तसं पडून ज्यावेळी नमस्कार केला जातो त्यावेळी त्याला दंडवत प्रणाम म्हणतात. त्यातही शॉर्टकट मारतात. तो प्रणाम खाऊन टाकतात, प्रभू दंडवत होतं ना. योग्य आहे का ते? तर भगवंताच्या भक्तांच्या संघामध्ये ज्यावेळी आपण येतो, कारण भगवंत स्वतः देखील आपल्या भक्तांकडून ऐकण्यासाठी आतुर असतात. बऱ्याच कथा आहेत आपल्याकडे. खास म्हणजे आपले संत शिरोमणी एकनाथ महाराज, ते ज्यावेळी कीर्तन करायचे भगवंत येऊन उभे राहायचे त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी. कारण भगवंताच्या भक्तांच्या वाणीमध्ये इतकी मधुरता असते की ते माधुर्य भगवंताला त्यांच्याकडे आकर्षित करतं. एक जगन्नाथ दास म्हणून जे मध्व संप्रदायातला एक ऑफशूट आहे, त्याला दास संप्रदाय म्हणलं जातं, दासरू. तर त्याच्यातले एक जगन्नाथ दास होते, नाव जगन्नाथ दास. तर त्यांनी एक सुंदर भजन लिहिलं होतं कन्नडामध्ये. ते त्यामध्ये म्हणतात की ज्यावेळी भगवंताचं नाव झोपून घेतो त्यावेळी भगवंत माझ्या उशाला येऊन बसतात ते ऐकण्यासाठी. ज्यावेळी मी बसून भगवंताचं नाव घेतो तर ते माझ्या समोर उभे असतात. आणि ज्यावेळी मी मत्त होऊन नाचत भगवंताचं नाव घेतो त्यावेळी ते मला आलिंगन देतात. मग कुठलं उत्तम आहे? मग काय करायला हवं त्याला? आम्हाला लाजच वाटते बसून नाव घ्यायला, नाचून काय घेणार मग आम्ही, है ना? तेच आय एम ए डिस्को डान्सर लागू दे, आपोआप कंबर बिंबर हालायला चालू होतं. तेवढं सोपं पण नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्या पाठीमागे पुण्याच्या राशी आहेत त्याच्याच तोंडी देवाचं नाव येतं. सगळेजण नाही घेऊ शकत. करा प्रयत्न ना. किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये देखील आपण पाहिलं आहे की जोपर्यंत एखाद्या चांगल्या भगवत भक्ताचा आपल्याला आशीर्वाद नाही मिळाला तो पण आपल्याही तोंडातून देवाचं नाव नाही पडलेलं. असं कुठे तो कॉर्नरमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी आलं तर असंच उभे होतं ना, सगळे नाचतात, काय येड्यात नाचतायत होतं ना. सगळे गेलात नाही अनुभवातून. आणि नंतर आपणच येडे होऊन नाचतो मग, कारण कुठल्या तरी येड्याचा संघ मिळालेला असतो. म्हणून भगवंताचं प्रेम हे भगवंताच्या प्रेमी व्यक्तीकडूनच मिळतं. एक आणखी सुंदर अभंग आहे, कमळिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ जाणीत असे. ते इथे म्हणतात की कमळाचा गंध कमळाला माहीत असतो का? कोण जाणतं कमळाचा गंध? भ्रमर. भ्रमराला काय म्हणतो आपण मराठीत? भुंगा. बांबू कापतो ना, आजकाल ते बांबू पण नाही आहेत त्या लोकांना कळणार पण नाही. तो भुंगा, त्याला त्याचा रस किंवा त्याचा तो सुगंध माहीत असतो. तर त्याच पद्धतीनं भगवंताचे भक्त हे त्या भुंग्याप्रमाणे आहेत. त्यांना माहीत आहे भगवंतामध्ये काय रस आहे. मग तो रस काय हे जाणून घ्यायसाठी भगवंत देखील आपल्या भक्ताकडून ऐकतात. श्रीरंगमला कोणी जाऊन आलंय का? किती लोक गेलो? अरे वा, माझ्यापेक्षा भाग्यवान लोक बसले तिथे. जाऊन आले. केव्हा झाले?
4 महिन्यापूर्वी. नशीबवान आहात तुम्ही. सांगू त्यातली एक कथा ऐकणार. दक्षिण भारतामध्ये 12 अलवार आहेत. आळवार ज्यांना म्हणलं जातं. आळवार ह्या शब्दाचा अर्थ आहे की ज्यांचं हृदय भगवत प्रेमानं आप्लवित झालं आहे. आप्लवित म्हणजे पूर आला आहे, पूर. ज्यांच्या हृदयामध्ये भगवत प्रेमाचा पूर आलेला आहे. पूर आला की काय होतं? सगळंच बुडून जातं ना. मग त्यांना ह्या जगातलं दुसरं काहीच दिसत नाही, सगळीकडेच भगवंत दिसतात त्यांना. तर असेच एक सगळ्यात नम्म अलवार म्हणून सगळ्या पहिले अवतार आहेत. नम्म म्हणजे काय? कोण म्हणते? देव म्हणतोय त्यांना की हा माझा आहे म्हणून. मी म्हणणं वेगळं की हा माझा देव आहे, आणि देव म्हणणं वेगळं की हा माझा आहे म्हणून. फरक पडतो ना कधी कधी, की एखाद्या मोठ्या व्यक्तीचं तुम्ही ओळख दाखवणं की अरे हां मी त्यांना ओळखतो, आणि त्या व्यक्तीनं ओळख दाखवणं की हां मी त्याला ओळखतो. किती फरक पडतो. तर तसे ते नम्म अलवार, आणि ते नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये असायचे. तर एकदा काय झालं की त्या रंगनाथ मंदिरापासून दूर एक छोटासा डोंगर होता, आणि त्याच्यामध्ये गुफा होते. तर त्या गुफेमध्ये ते झोपले होते. आणि भगवंताचे भक्त कसे असतात? भगवंत सांगतात की ते नेहमी सततम कीर्तयन्तो माम, नेहमी माझं कीर्तन करत असतं. मग तेही पडल्या पडल्या देवाचं आपलं स्मरण करत असतं. तर त्यावेळी अचानक बाहेर पाऊस यायला सुरुवात होते. आणि एक दुसरे मधुर कवी म्हणून आहेत, ते तिथे येतात. पण त्यांनी यांना ओळखलेलं नसतं, कारण हे सगळे वेगळ्या ठिकाणी असतात. मग त्या आत बघतात, तर म्हणले एक व्यक्ती झोपलेला आहे. एवढी जागा आहे की एक व्यक्ती झोपला आहे. तर म्हणले 2 व्यक्ती बसत राहू शकतात. म्हणून आतला व्यक्ती त्यांना म्हणते की अरे तुम्ही आत या. नाही म्हणले तुम्ही झोपा, मी बाहेर उभा राहतो इथं. नाही म्हणले आत या. मग ते आत येतात, बसतात. आता दोघे भक्त मिळले, काय करणार मग? पुन्हा इष्ट गोष्टी चाललेल्या. त्यांचे जे इष्ट भगवंत आहेत त्यांच्याविषयी गोष्टी सुरू झाल्या. त्यांच्यानंतर आणखी एक व्यक्ती आली फिरत फिरत, आणि बाहेर जास्तच वारासो आणि पाऊस चालू झाला. तर ते पुन्हा आत वाकून बसले. म्हणजे 2 व्यक्ती बसलेत. मग तेही पाहतात की बाहेर एक व्यक्ती उभा आहे. त्यानंतर आत या. तर म्हणले नाही तुम्ही आरामात बसलाय. अरे म्हणले आम्ही दोघे बसतात, आम्ही तिघे उभे राहू शकतो, आपण तेवढी जागा आहेच. मग तेही आत येतात. आता तिघे एकत्र आले, मग काय होणार? आणखी जोराशोरात कथा सुरू झाली. तर बाहेर आणखी एक व्यक्ती उभी होती. ती अशी वाकून आत बघत होती. कोण होती? साक्षात रंगनाथ उभे होते. म्हणजे हे भगवंताच्या संघामध्ये भगवत कथा केलेल्याचा परिणाम बघा. जे शेषशय्येवर झोपलेले आहेत त्या शेषला गुंडाळून चटईसारखा काकेत धुवून बाहेरून उभा राहिले. काय चाललं रे? म्हणून भक्तांकडून भगवंताविषयी ऐकावं. जसं प्रत्येक आईला आपलं मूल अगदी कोळशासारखं काळं जरी असलं तरी काय बोलवते त्याला? ए माझ्या सोन्या. तिला ते सोनं वाटतं. तसं ज्यावेळी भगवंतावर अतिशय प्रेम होतं, तर मग त्यांच्या गुणांचा विस्तार हृदयामध्ये होतो. काही वेळा अशा काही कथा भगवंताचे भक्त सांगतात की बाकीचे लोक म्हणतात ते कुठल्या शास्त्रात लिहिलं आहे? ते कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नसतं, त्या विधेयात भगवंत त्यांच्या दाखवत असतात त्या लीला. असेच एक अतिशय उच्च कोटीचे साधू होते अयोध्येचे, आणि ते नेहमी प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं इतकं सुंदर वर्णन करायचे, विशेष करून बाललीलांचं. तर एकदा वर्णन करता करता त्यांनी सुरुवात केली की रामलालांनी अगदी शिकेपासून नखापर्यंत काय काय आभूषणं घातलेली आहेत. त्या प्रत्येक आभूषणाचं सटीक नाव, ते आभूषण कोणत्या रत्नाचं बनलेलं आहे, त्याच्यातून किती तो दैदिप्यमान प्रकाश पडतो, ह्या सर्व गोष्टींचं, म्हणजे जवळजवळ 16 शृंगार म्हणतात ना, 64 शृंगार होते ते, 4 पट. आणि प्रत्येक आभूषणाचं ते नाव सांगत होते. कथा झाल्यानंतर त्यांना विचारलं की म्हणलं गुरुजी
कुठल्या शास्त्रात लिहिलं एवढं वर्णन? आम्हालाही पुन्हा कारण एकदा ऐकल्यानंतर स्मरणात राहण्याची आमची कलियुगाची बुद्धी आहे, शक्य नाही. तेव्हा आम्हाला वाचावं लागेल. तर ते हसत हसत मला, आधी तू कुठं लिहिलेलं नाही आहे, ते पाहावं लागतं. म्हणजे ज्यावेळी डोळ्यांना दिसेल त्याचवेळी तुम्ही सांगू शकाल ना की तो मोती एवढा आहे की एवढा आहे. म्हणजे अगदी ते इतक्या सुरेखपणे सांगत होते. म्हणून भगवंत काही वेळा त्यांच्या लीला या भक्तांच्या हृदयामध्ये प्रकट करतात. म्हणून भागवतामध्ये सांगितलं आहे की भागवत विधी जी आहे, भगवंताला जाणण्याची विधी, ती श्रुत एक क्षण पंथ म्हटलं गेलं आहे. पंथ म्हणजे मार्ग, आणि आमचा मार्ग कुठला आहे? तर कानाने बघायचं. कसं बघणार कानाने? किती लोकांनी वृंदावनला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती? हां, का इच्छा व्यक्त केली ती? ऐकल्यामुळं त्या स्थानाविषयी आकर्षण निर्माण झालं. पण अशा व्यक्तीकडून जर तुम्ही ऐकला की जो पूर्णपणे 24 तास त्याच विचारामध्ये आहे, तो किती तुम्हाला प्रेमानं समजेल. जे ज्याला आवडतं त्याविषयी जर तुम्ही त्याला विचारलं तर तो अगदी त्याला असं म्हणजे किती सांगू आणि किती नको असं होतं ना. म्हणून भगवंताविषयी ऐकायचं तर कुणाकडून ऐकायचं? भक्तांनी. हे प्रोफेशनल कथाकार वगैरे जे असतात ना, त्यांच्याकडून ऐकून फरक नाही पडत, कारण तो आतून तोच खोकला असतो. जे त्याच्याकडे ते तुम्हाला देणार. म्हणून आजकाल जर तुम्ही त्या भागवत कथा पाहिल्या तर त्याच्यामध्ये नाचगाणंच जास्त असतं. भगवत कथा किंवा भगवत चिंतन ह्या गोष्टी कमी असतात. पण जो खरोखर भगवंतावर प्रेम करतोय तो इतर गोष्टींची त्याला उदाहरणं द्यायची गरजच नाही पडत. काही वेळा आज आमचे प्रचारक पण म्हणले, नाही मॉडर्न सोसायटी आहे, त्या पद्धतीनं उदाहरणं द्यावी लागतील. अरे गाढवा, किती मॉडर्न जरी झाला तरी देव तोच आहे ना, तो थोडी मॉडर्न झाला आहे. हां, त्यांच्या त्या लीला त्या वेळेसच किंवा त्या काळाचेच अनुभव त्या पद्धतीनं दिलं. कारण आम्ही तर मॉडर्न नाही आहे ना. ह्या जगात येऊन किती वर्ष झाली आम्हाला? ह्या शरीरात येऊन 40-45 झाले असतील. पण त्याच्यापूर्वी ह्या भौतिक जगात येऊन किती वर्ष झालेत त्याची काही गणना आहे? आम्ही मॉडर्न आहोत? मग आम्ही पण पुरातनच आहोत. आज देखील भगवंताच्या त्या लीलांमध्ये आमचं मन का रमतं? कारण तो अनुभव आम्ही कधीतरी घेतलेला आहे, कुठेतरी आजूबाजूला होतो त्यावेळी, होतं ना. हां, मी ब्रह्मचारी आश्रमात असताना गंमत करायचो. एक पिक्चर पाहिलं आहे का तुम्ही की भगवंत खायला बसलेत आणि सगळे आहेत बाजूला. हां, तर आम्ही विचारलं, कुठे दिसतोस तू? आहेस का तिकडे पाठी बसलास का? कधी कुठेतरी असणारच ना तिथे पाठीमागे. हां हां, का बरं ते एवढं हृदयाला भिडतात? भगवंताची सगळी जी चित्र तुम्ही पाहता ना, तुमच्या मनाला का मोहून घेतात? कारण तो अनुभव तुमचा जागा होतो. कुठल्या तरी जन्मामध्ये त्याचा अनुभव झालेला आहे ना तो. त्याच्याशिवाय तुम्ही आकर्षित होणार आहात का? नाही ना. एक अतिशय सुंदर एक उदाहरण हेच त्या गुरुजींनीच एकदा सांगितलं होतं की काही वेळा मनामध्ये विचार येतो की आम्ही इतकं सारं करतोय पण देव आम्हाला कधी आठवतो का? आम्ही जबरदस्ती आठवायचा प्रयत्न करतो देवाला, पण न कळत देवाला आम्ही कधी आठवतो का? कधी कधी विचार करा. म्हणजे तुम्ही हातात माळ नाही आहे तुमच्या, किंवा कोणी आजूबाजूला भक्त पण नाही आहेत, हां, पण अचानक तुम्ही गायला चालू करता, है ना. एखादी ट्यून एकदम फटसे डोक्यामध्ये येते आणि तुम्ही ते गायला चालू करता. आजूबाजूला बघणारं कोणी नसतं, ऐकणारं कोणी नसतं, पण तुम्ही मस्त झालेलं असतं त्याच्यामध्ये. हे काय आहे? ते म्हणाले, देव तुम्हाला आठवत असतं त्यावेळी. किती वेळा किती लोकांना असा अनुभव येतो की अचानक तुम्ही आपले गायला चालू करता. म्हणजे तुम्हाला ते आजूबाजूला कोण आहे काय याची काही तमा नसते. ऑल ऑफ अ सडन किंवा तुम्ही अचानक मध्ये चालू होऊन जाता. अगदी बेसूर जरी असलं तरी तुम्ही आनंदित असता त्यावेळी, आणि त्यावेळी काही आठवत नसतं बरं का. ते तिकडे काय जळतंय काय काय दळतंय काय, हां, कशावर लक्ष नसतं त्यावेळी. त्यामुळे म्हणजे हे काय आहे?
तर भगवंत तुम्हाला तो एक अनुभव छोटासा देऊन जातं. त्यांना अरे हा विसरला वाटतं माझ्याविषयी विचार करायला, मग ते थोडीशी आग लावून देतं. आणि हे ज्यावेळी तुम्ही भक्तांच्या संघामध्ये राहता ना, ह्याचे अनुभव तुम्हाला आणखी जास्त येतात. म्हणून तेच अनुभव देण्याची आता वेळ आलेली आहे. आता आमचा फेस्टिवल सीझन सुरू होतं, आनंदी आनंद सगळीकडे. आता 2 दिवसांनी स्नान यात्रा होते. म्हणजे आमचं देव पण किती नाटकी आहे ते आम्हाला कळतं. सगळं काही करतो तो, हट्ट करतो, ड्रामा करतो, आजारी पडतो. आता पडणार आहे. आता हट्ट करणं लोकांच्याकडे मला आंघोळ घाला म्हणून. आणि आता स्नान यात्रा येते. ज्येष्ठ पौर्णिमेची जी पौर्णिमा आहे त्याला भगवंताची स्नान यात्रा म्हणतात. किती कलशाने अभिषेक होतो माहीत आहे तुम्हाला? 21. जगन्नाथपुरीमध्ये 1200 कलशांनी त्यांना अभिषेक घातला जातो त्या दिवशी. विचार करा, 1200 कलश थंड पाण्यानं आंघोळ केल्यावर काय होईल? म्हणजे त्यांचं जे काही कराल ते सगळं विचित्र आहेत. खातात ते रगडून एकदम. 365 दिवस 8 भोग आणि 8 वेळा 56 भोग. आणि आंघोळ जर करायला बसले तर मग ती पण होलसेलमध्ये करतात एकदम. इतकी करतात की दुसऱ्या दिवशी ताप येतो. मग 15 दिवस झोपून असतात मग आरामात. आहे का कुठला देव तो 7व्या आसमानातला किंवा क्रॉसवर अडकलेला? आमचा देव आहे. आमचा देव नखरे पण करतो आणि तुमचे नखरे पण सांभाळतो. आता 15 दिवस, अक्षरशः 15 दिवस क्वारंटाईनमध्ये असतात ते. हे क्वारंटाईन पद्धत ही करोनामुळे नाही आली बरं का. ही अनादी काळापासून चालू आहे जगन्नाथपुरीमध्ये. लहानपणी असायचं ना की सर्दी झाली की त्या पोरग्याला थोडं बाजूलाच बसवायचे, बाबा तुझ्यामुळे बाकीच्या नावं नये म्हणून. ते क्वारंटाईन आमच्या जगन्नाथांनी सुरू केलं त्यावेळेपासून. आंघोळ झाली, थंड लागली, सर्दी चालू झाली, झाले बाजूला. 15 दिवस मग आरामात असतात एकदम. देव हेही दाखवून देतो कुठल्या रोगाला काय करायचं. ताप आला, उपाशी राहा म्हणतात ते. 56 भोग खात नाहीत त्यावेळी. ते खातात का? आजकालची ॲलोपॅथी म्हणतात ह्या गोळ्या घ्या आणि काही खा, म्हणजे माझं दुकान चालू राहील, है ना. आमचा देव सगळं काही शिकवतो आम्हाला. आजारी पडल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहा, सगळ्यांशी भेटू नका. तो तुमचा साधनेचा वेळ असतो. कारण आयुर्वेदशास्त्र सांगतं पूर्वजन्म कृतम पापम व्याधीरूपेण बाधते. गतजन्मामध्ये केलेलं पाप हे तुम्हाला व्याधीच्या किंवा रोगाच्या रूपाने येतं. तस्मात परिहारार्थ गोविंद नामानो कीर्तनम. जर त्याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर गोविंद नावाचं कीर्तन करा किंवा वैद्याकडे जाऊन औषध घ्या म्हणतात ते. मग आमचा देव शिकवतो. आजारी पडतो, कशामुळं आजारपण येतं तेही सांगतो. आती केली की माती होते, हो म्हणून आंघोळ करतात, आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर सांगतात मग 15 दिवस एक औषध आहे ते भगवंत 15 दिवस तिथे त्यांना दिलं जातं. आणि एकदम अशी ती कर्माबाईची सॉफ्ट खिचडी आहे ना, आणि सूपसारखी डाळ असते. म्हणजे हे पहिल्यापासून भगवानने पथ्य पण दिलेलं आहे. आणि ते पूर्ण 15 दिवस फॉलो करतात. 15 दिवसानंतर मग एकदम देखो अभी मैं आ गया आहे ना, मग एकदम डौलामध्ये कसे येतात, काय म्हणतात त्याला आपण याच्यामध्ये काय म्हणतो, रिटर्न बॅक, परत आलेले येतात. नाही उलटा रथ नाही, सीधा रथावर. 15 दिवसानंतर ते पुन्हा मग रथावर येतात आणि मग म्हणतात आता मी ठणठणीत आहे बघा मला म्हणून, आणि सगळ्या जगाच्या समोर येतात. आणि मग आमचे हे फेस्टिवल सुरू झाले मग आता. आणि उत्सव कशाला म्हटलं जातं? आपली भारतीय संस्कृती जी आहे ना ती उत्सवावर आधारित आहे. उत्सव, उत म्हणजे उत्थान, कशापासून? सव, सव म्हणजे दुःख. जो प्रसंग, जी घटना तुम्हाला तुमच्या दुःखापासून वर उचलते म्हणजे सुखात आणते, त्याला काय म्हटलं जातं?
उत्सव. म्हणून घरामध्ये जर किचकिच होत असेल ना, एखादा उत्सव करायचा. सगळ्यात सोपं. एखादी पूजा करायची घरामध्ये, कीर्तन ठेवायचं, आपलं आपण सगळे शांत होतं. का? फेस्टिवल. किती तुमच्यामध्ये विचारांची घालमेल असेल किंवा कमी जास्तपणा असेल, तो फेस्टिवल आला की निघून जातो ना. ते सगळं कुठल्या तरी एका कोपऱ्यात जातं. म्हणजे एकमेकाचं तोंड न बघणारे देखील एकमेकाबरोबर नाचायला चालू करतात. त्यालाच उत्सव म्हटलं जातं. म्हणून भारताला लँड ऑफ फेस्टिवल, म्हणजे जिथे उत्सवाची भूमी आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही 365 दिवस आमच्याकडे उत्सव आहेत की नाही. तुम्ही तर दक्षिण भारतीय उगम किंवा मूळ असलेलं लोक आहात. तुमच्या आंध्र प्रदेशामध्ये जा, तमिळनाडूमध्ये जा, कर्नाटकामध्ये जा, 365 दिवस मंदिरांमध्ये काही ना काही फेस्टिवल. हा झाला तर तो चालू, तो झाला तर तो सुरू होतं. हां, कारण भगवंतानी केलेल्या प्रत्येक लीला ह्या तुम्हाला तुमच्या दुःखातून वर काढण्यासाठीच आहे. आणि म्हणून त्या ज्या तिथी आहेत त्यांना काय म्हणलं जातं? माधव तिथी. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. आणि सगळ्यात मोठी तिथी उद्या येते माधव तिथीमधली. काय आहे? हां, किती लोक करता? हां, अच्छा, म्हणजे हिमालय चढायचं आहे का? नाही, जेवढं शक्य आहे तेवढं करावं. ही कुणी सुरुवात केली माहिती आहे? निर्जल एकादशी. हां, त्याच्या आधी पण व्हायची हो. पण भीमामुळं ही अति प्रचलित झाली. आणि भगवंताने झालं, आमच्या भीमसेनांसारखा बुद्धिमान कोणीच झाला नाही. भगवंतांना जसं पुरुषोत्तम म्हटलं जातं तसं भीमाला नरोत्तम म्हटलं जातं. बुद्धी, ज्ञान आणि बल याचं अप्रतिम मिश्रण म्हणजे आमचे भीमराव. त्यांना भूक कधी आवरत नव्हती, कारण त्यांचं नाव काय? वृकोदर. 5 लोकांचं स्मरण केलं झालं खाल्लेलं अन्न पचण्यासाठी. माहीत आहे? ज्या लोकांना अपचनाचा त्रास असेल किंवा भूक लागत नसेल त्यांनी हा जर श्लोक म्हणत पोटावर हात फिरवलं ना, खाल्लेला दगड देखील पचून जातो. माहीत आहे तो श्लोक? अगस्त्य कुंभकर्णश्च. अगस्ती कुंभकर्ण. हां, वडवानल. वडवानल म्हणजे अग्नी. हां, हे 3 झाले. आणि त्याच्यानंतर अगस्ती कुंभकर्णश्च वडवानल शनींच. आणि शनी देखील, शनिदेव. अन्न पाकार्थम म्हणजे जे अन्न खाल्लेलं आहे त्याचा पाक व्हावं किंवा ते पचावं ह्यासाठी स्मरेत भीममच पंचमम. हे 4 आणि 5वा भीम ह्यांचं जर स्मरण केलं तर खाल्लेलं अन्न पचलं जातं म्हणतात. किती लोकांना त्रास आहे मंदाग्नीचा? खाल्लेलं पचत नाही. त्या लोकांनी हा पोट खायचा आणि खाल्ल्यानंतर पोटावर हात फिरवत हा श्लोक म्हणायचा. अगस्ती माहीत आहेत ना? त्याने वतापी आल्याने इरवलला पचवला होता. कुंभकर्ण तर खाण्यासाठी प्रसिद्धच आहे. त्याच्यानंतर वडवानल म्हणजे अग्नी, जो जंगलाचा अग्नी असतो ते सगळंच काही जाळून भस्म करून टाकतो, सगळंच पचवतो. आणि शनिदेव ते देखील खाण्यासाठी मानले जातात, कारण त्यांना नैवेद्य काय दाखवतात? शनीचा नैवेद्य काय काय करतात 7:30मध्ये? उडीद पचायला हलक्यात ते पचवतात. आणि भीम तर सर्वांनाच माहीत आहे. तर एकूण किती एकादशी आहेत वर्षाच्या? 24 आहेत. 26 आहेत. 54 आठवडे. 54 भागिले 2
हां 52 आठवड्यात का? भागिले 2 किती झालं? 15 दिवसांनी येते ना एकादशी. मग 52च्या निम्मे 26. मग एकादशी किती झाल्या? सगळ्या एकादशी सगळ्यांना जमतात का करायला? जे भगवत भक्त आहेत ते करतात कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण ती भक्ती जननी म्हटलं गेलं. ज्यावेळी एकादशी व्रत कराल ते तुम्हाला भगवंताच्या जवळ नेतं. काय म्हणतो त्याला आपण? उपवास. उप म्हणजे काय? संस्कृतमध्ये उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे काय? तर राहणे. उपवास कशासाठी करायचा? उपवासाची इडली खायसाठी, डोसा खायसाठी, चाऊमिन खायसाठी, है ना? पिझ्झा, उपवासाचा पिझ्झा. तोही मी इथेच बघितला सोलापूरमध्ये, उपवासाचा पिझ्झा. देव पण संतुष्ट झाले असतील आमच्या. म्हणले काय पोरं आहेत आमची कलाकार. म्हणजे देवाजवळ वासच नाही, किचनमध्ये वास आहे आमचा. हां, मग त्याला उपवास म्हणायचं की स्वयंपाक वास म्हणायचं? तर उपवास करायचा देवाच्या जवळ जायसाठी. दिवसांना 3 वेळा खातो, किती वेळ जातो त्याच्यासाठी? आजकाल कुत्र्यासारखं खातात. 10-15 मिनटात 3 वेळचं खाऊन मोकळं होतं माणूस. हां, पण पहिली खाण्याची पद्धत म्हणजे 40 मिनटं. एकदा व्यक्ती बसला की माझ्यासारखं सुस्त व्यक्ती तरी 40 मिनटं लावतो खायला. आता दिवसातून 3 वेळा 40 मिनटं म्हणजे किती झालं? 2 तास गेले राव. 2 तासामध्ये किती माळा होऊ शकतात? 16 दुने 32. मग 32 कमीत कमी करायलाच हव्यात ना. मग ते 32 व्हाव्या म्हणून त्या दिवशी उपवास करायचा. एक साधं समीकरण आहे ना, ते आपल्यासाठी झालं. पण देवाचं स्मरण जास्त व्हावं म्हणून उपवास करायचा. भीम म्हणले बाबा माझ्या हातनं तरी नाही होणार, मी 26 तरी नाही करू शकणार. मग वेदव्यास तिथं आले. तू म्हणले बघ भीमा, तू एकच कर. ही जी निर्जला एकादशी येतं ना ज्येष्ठ मासामध्ये, हा ग्रीष्म ऋतू आहे, है ना? सगळ्यात जास्त ऊन असतं, आता तापतं. मग त्याला नवतपेती देखील म्हणलं जातं, की नवताप देखील म्हणलं जातं, की हे 9 दिवस गरमीचे राहतात. ॲक्च्युली खास करून हे निर्जल एकादशीच्या आधीचे 4 आणि त्याच्यानंतरचे 5 दिवस गरमी भन्नाट असते एकदम. आणि अशा वेळी जर तुम्ही निर्जल केली, तपस्या ना सगळ्यात मोठी. बिना पाणी राहता बाहेर 45 डिग्रीपर्यंत जाते आणि तुम्ही बिना पाण्याचं राहताय, म्हणजे खरोखर देवासाठी तपस्या. त्यामुळे देव प्रसन्न होतो. समजा तुम्हाला जमलं नाही, हां, म्हणजे मला कुठे कोट करू नका, पण सांगतो नाही जमलं तर कमीत कमी मंदिरामध्ये एक मातीचं काय म्हणतात त्याला, मटका पाण्याने भरून दान करून या. माझ्या हातनं होत नाही बाबा, तुम्ही द्या. करतात. मुंबईमध्ये आम्ही पाहतो जो मंदिरामध्ये बरेच लोक मटके घेऊन येतात त्यावेळी पाण्यानं भरलेले. म्हणजे आम्हाला देवाला द्यायचं म्हणून. का? म्हणजे निर्जल उपवास. पण निर्जल उपवासामुळे होतं काय की तुम्ही आणखी भगवंताचं स्मरण. पण शरीरामध्ये कसं आहे, पाणी जास्त आहे ना. मन चंचल कशामुळं होतं? शरीरातलं पाणी कमी जास्त झालं की आमचं मन देखील चंचल होऊन जातं. तर ते मन स्थिर राहावं, उद्रेक होऊ नये म्हणून दशमीच्या संध्याकाळपासूनच उपवास ठेवायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताण नाही लागत. आमच्या इकडं उलटं होतं, अरे उद्या एकादशी आहे, 10:30 वाजलं तरी खातोय आपला, चरतोय. उद्या एकादशी आहे रे, खा. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होत नाही, मग ते टेन्शन. देवाचं स्मरण नाही, पोट साफ नाही झाल्याचं टेन्शन. दिवसभर पोटात घेऊन फिरायचं ते. अरे काय थोडं अनइझी होते, बसले की झोप येते, काय मग फायदा त्याचा. म्हणून एकादशी करायचं असेल तर दशमीच्या रात्री काही नाही खायचं, म्हणजे तुम्हाला एकादशीला तहान नाही लागणार. आणि द्वादशीला फीस नाही करायची, नाही तर मग 15 दिवस आजारी पडतो माणूस. कारण ती भट्टी शांत केलेली असते ना.
आतलं सगळं जाळत असते ती, आणि तुम्ही एकदम तापून त्याच्यामध्ये घातलं सगळं तर काय होणार? तापलेलं तेव्हा पाणी मारलं कसं होतं? हां, ते शरीरही तेच करतं. म्हणून दशमीपासून द्वादशी सकाळपर्यंत शांत ठेवायचं. हे शांत राहतं, मग हेही शांत राहतं, आणि मग हेही शांत होतं. पहिलं तर कामावरून सुट्टी घ्यायची, बाकीच्या कारणं दाखवून ती सुट्टी घेतोच ना, याच्यासाठी ती काय. आणि मस्त 64 माळा जप करायचं. किती किती लोक करणार? 32 तरी करू शकता ना. तुमचे 2 तास वाचवले राव खायचे, करणार ना. यांना थोडी सुट्टी मिळेल उद्या. हां, तर हे झालं निर्जली एकादशी. त्याच्यात दुसऱ्या दिवशी आमचा काय फेस्टिवल येतो आहे? 2 दिवसांनी कोणता फेस्टिवल येतो आहे? हां, आता उपवास केला आहे, शरीरातली हीट वाढली, आता ती शांत करायची म्हणजे काय खायला हवं? दही भात. बंगालमध्ये पोहा खातात दह्यामध्ये भिजवून, त्याला काय म्हणतात? ते चिडा दही फेस्टिवल. मग 2 दिवसांनी पुन्हा मस्तपैकी गरगरीत 108 प्रकारचा बनवतात बरं का. नुसता दही भात नाही, त्याच्या पण व्हरायटी आहेत आमच्याकडे. पण आपण नुसता दही पोहे खाऊ. त्याच्यानंतर कुठला फेस्टिवल येतो? त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमचं पाणीहट्टी फेस्टिवल येतो, आपला स्नान यात्रा येते. स्नान यात्रा मग 15 दिवसानंतर रथयात्रा. रथयात्रा झाल्यानंतर 10 दिवसांनी उलटा रथ, हेरा पंचमी. त्याच्यानंतर मग पुन्हा उलटा रथ येतो. आणि इकडे तुमचा सर्वात मोठा फेस्टिवल होतो त्यावेळी पंढरपूरला. काय असतं? म्हणजे आषाढी झाल्यानंतर पुन्हा मग काय आहे? हां हां, बलराम पौर्णिमा आली. बलराम पौर्णिमाच्या 8 दिवसानंतर, त्याच्या 15 दिवसानंतर, त्याच्यानंतर म्हणजे आमचा फेस्टिवल सीझन सुरूच झाला इथं. म्हणजे एक संपलं की एक संपलं की एक. हां, मग गणपती आले. गणपती गेल्यानंतर हां देवी आली. देवी गेल्यानंतर म्हणजे फुल 6 महिने खच भरलेले आहेत आमचे. आनंदाचे क्षण आहेत सगळे. मग ते तयार करायसाठी तपस्या आवश्यक आहे, आणि ती तपस्या सुरू होते उद्यापासून. कारण कुठलंही साधन किंवा साध्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तपस्या महत्त्वाची आहे. आणि शारीरिक तपस्या ही तुम्हाला मानसिकदृष्ट्या देखील शुद्ध करते, आणि त्याची सुरुवात होते निर्जल एकादशीपासून. ज्याला दिवाळी चांगली सेलिब्रेट करायची आहे त्यांना उद्या निर्जल करायची, तर तुम्ही दिवाळी चांगली सेलिब्रेट करू शकाल ना. सुरुवात इथून होते, है ना. म्हणून भक्तिविनोद ठाकूर सांगतात की माधवती ती भक्ती जननी जतने पालन करे. की एकादशी म्हणजे माधवतिथी. एकादशी आहे, जन्माष्टमी आहे, नरसिंह चतुर्दशी आहे, ह्या सगळ्या माधवतिथी आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही यांचं प्रयत्नपूर्वक पालन करता त्यामुळं काय होतं? भक्ती जननी, भगवंताविषयीची भक्ती आहे ती आपल्या हृदयामध्ये जन्माला आहे. मग करणार ना सगळे. जरूर नाही की तुम्ही निर्जल करा, प्रत्येकाच्या शरीराला साथ देऊ शकत नाही ते. तर कमीत कमी दिवसातून 1 वेळा खा, फ्रूट्स खा, अन्न खावं. म्हणजे हे इवन एकादशीला शिजवलेलं काही खाऊ नका, फक्त फळं खा, सरबत प्या. लिंबू सरबतवर राहू शकता ना. एक दिवस काय वेळा तर राहतोच ना. बायको जे भांडण झालं असेल तर 2 दिवस नाही वाढत, ती उपवास करावाच लागतो ना. तसं समजायचं. चला आज नाही तर कधी कधी म्हणायचं माझ्या बायको खूप प्रेम आहे, आज तिला सुट्टी देऊन टाक. ती खुश. तुम्हाला उपवास करायचा आहे, तुमचं तुम्हाला पुण्य मिळतं, आणि तिलाही समाधान होतं की बाबा चला माझा नवरा कधीतरी माझ्याविषयी विचार करतो. होय ना. बरं, कारण आमचा देव सगळ्यांवर कृपा करतो. त्याला सगळ्यांची काळजी आहे. आयांची आहे, बायांची आहे, भावांची आहे, सगळ्यांची काळजी आहे आमच्या देवाला.
मग उद्याची एकादशी आहे, एकत्रत या, बसा, जप करा, वाचन करा जितकं होईल तितकं, कीर्तनामध्ये जा, जेवढं होईल तेवढं उद्याची एकादशी जी आहे. कारण ही एक एकादशी ना तुम्हाला पूर्णपणे एकदम काय म्हणतात त्याला, जसं करोनामध्ये 2 इंजेक्शन झाल्यानंतर तिसरं एक देत होते बूस्टर म्हणून, हां, ही म्हणजे बूस्टर आहे आपल्यासाठी. बघा प्रयत्न करून. हां, हरे कृष्ण. काही प्रश्न आहेत? मी पाठवतो यांना, तो त्यांना व्हॉट्सअप करतो मी तो श्लोक. सर्च करायला आहे कंठस्थ. अच्छा. अगस्त्य कुंभकर्णश्च. काय? वडवानल शणींच भोजन पाकार्थम स्मरेत भीमं च पंचमम. रेकॉर्ड झालं ना, नंतर ऐका, त्यालाही व्ह्यू मिळेल. आणखी काय? हां हां, नामामध्ये आसक्ती होईल ज्यावेळी तुम्ही भक्तांच्या संघामध्ये बसून भगवत नाम घ्या. कारण एक चांगलं उदाहरण दिलं जातं. बिभीषण ज्यावेळी भगवंताचा रामपट्टाभिषेक होतो, कुणाचीच इच्छा होत नाही अयोध्येतून जायची. प्रभू रामचंद्र, अरे म्हणजे बिभीषण, लंकेचं राज्य दिलं आहे तुला, जाऊन ते सांभाळायला हवं ना. तर म्हणले, महाराज राहू द्या ना, आणखी काही दिवस राहू द्या, मी माझ्या सेवकांना पाठवतो, काही दिवस मी इथे राहतो. तर म्हणले ठीक आहे. मग बिभीषण एका 2 सेवकांना त्यांच्या बोलवतात आणि त्यांना म्हणतात, बाबा जा, चला तुम्ही जा आणि मग सगळं आटपून घ्या. तर ते म्हणतात, आम्ही कसं तो सागर पार करणार, आम्हाला शक्य आहे का ते? येताना तर आम्ही पुष्पक विमानात बसून आलो, आज जायला थोडी पुष्पक विमान आहे आम्हाला, कसं जाऊ? तर म्हणतात ठीक आहे. मग ते एक पोळी बांधतात, त्याच्या हातात देतात, म्हणजे हे घे आणि जा, तू समुद्रावरून तू चालत जाऊ शकतोस. तर आता बॉसनी सांगितलं म्हणलं करायला पाहिजे ना. तर म्हणलं ठीक आहे. हातात ती पोळी घेतली आणि ते दोघेही चालत चालले आणि चालत 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 ते समुद्रावर देखील, पाण्यावर देखील चालत चालले. एक आता ते किती 400 योजन आहे ना, किती आहे ते श्रीलंका आणि हे, हां काय असेल ते. मध्ये पोचले आणि त्याच्या डोक्यात किडा आला की काय आहे हे. उघडून बघितलं, तुळशीचं पान होतं, त्याच्यावर राम लिहिलं होतं. हात तेरी की म्हणला, तर हात तेरी की म्हणूपर्यंत सागराच्या लागला राम 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 करा. कुठलं काय होतंय? नंतर म्हटलं बिभीषणाचा राम. तो आला वरती, कडेला गेला तिकडे आणि मग म्हणला, अरे नाव तर तेच होतं, पण मी राम राम म्हटलं तर फरक नाही पडला, पण बिभीषणाचा राम म्हटल्यानंतर का? कारण बिभीषणाचा तेवढा विश्वास होता त्या नावावर. म्हणून ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याबरोबर राहून जर भगवंताचं नाव घेतलं तर नामाविषयी आसक्ती वाढते. म्हणून काय करायला हवं? ज्या ज्यावेळी तुम्हाला एखादा प्रगत भक्त दिसेल, प्रार्थना करा, प्रभूजी तुमच्या बसून एक माळ करू का? म्हणजे हेच तर करायचं आहे. भक्तांचा संघ घ्यायचा म्हणजे काय आहे? गंमत सांगतो तुम्हाला. काही वर्षांपूर्वी यात्रा गेली होती आमची आणि एका ठिकाणी पोचलो आम्ही तिथे, आणि तिथं पोचल्यानंतर ट्रेन कॅन्सल झाला. आता 2 दिवस तिथं राहायचं होतं. मग राहण्याची सोय त्या मंदिरवाल्यांनी एका सिनेमागृहाच्या बाजूला केली आणि त्या सिनेगृहामध्ये मूवी लागला होता दशावतारम. 50-60 लोक जाऊन बसले तिथे.
हातात माळ घेऊन हरे कृष्ण. काय करताय? माळ करतोय. कुठे? भक्तांच्या संघामध्ये. बसलाय कुठे? सिनेमागृह. त्याला संघ म्हणत नाही. संघ म्हणजे काय? जिथे बसल्यानंतर तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या भक्ताचा सहवास करता, त्यांच्याबरोबर राहून भगवंताचं स्मरण करता. म्हणून जर नामाविषयी आणखी रुची यायची असेल तर अशा एखाद्या प्रगत भक्ताकडे त्याच्या बाजूला बसून जप करायचा. त्यानं खूप फरक पडतो. कारण मी हे अनुभवली ही गोष्ट. आम्ही एकदा 2007 प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये होतो आणि आमच्या रूममध्ये एक भक्त राहत होते. ते सकाळी 2:30ला उठायचे आणि उठून आपल्याच त्या तिथे खूप थंडी असते ना, तर काय म्हणतात त्याला, रजई, त्या रजईमध्ये ओढून बसून जप करायचे. तर सुरुवात करायची. कुणाची बिशाद आहे की तिने तिथे झोपून दाखवावं. त्या रूममध्ये जितके राहणारे होते ना, त्यातला कुठलाच व्यक्ती झोपू शकत नव्हता. कारण ते एक असं व्हायब्रेशन निर्माण व्हायचं की उठून माणूस आपला आपला जप करत बसणार त्यांच्याबरोबर. हा भक्त संघ झाला. अशा जर ज्या व्यक्तीमध्ये नामाविषयी इतकी रुची आहे, अशा व्यक्तीच्या तुमच्या सहवासामध्ये आलात तर विनासायास तुमचं जप होऊन जातं. आणि म्हणून ह्या अशा ज्या तिथी आहेत ना, ह्या तिथीमध्ये तुम्हाला कळतं. आता उद्या मंदिरात आहे, तुम्हाला बघा, त्याचा फायदा घ्या. कारण माहीत नाही, तुमच्यामध्ये असा एखादा नामसिद्ध व्यक्ती असेल की जो खरोखर चांगला जप करतो. आपल्याला माहीत नसतं ते. मग तो एकदम नवीन आलेला व्यक्ती का असे ना, कारण माहीत नाही. कारण भक्तीमध्ये कोण किती म्हातारा आहे हे आपण नुसतं नाही सांगू शकत. 30-32 वर्ष झालं माळ खेचतोय म्हणून तो सिनियर असं नाही आहे. किती गंभीरतेनं तो करतो आहे. सिनियरिटी ही सिन्सिअरिटीवर अवलंबून असते. तुमचं भक्तीमध्ये प्रगत होणं हे तुमच्या गांभीर्यावर अवलंबून आहे. मग असा ज्यावेळी संघ असतो ना, त्यावेळी जावं, बसावं, त्याचा फायदा घ्यावा. कारण माहीत नाही कोण किती प्रगत आहे. आणि त्याच्या त्या सहवासामुळे तुम्हाला त्या, बघा, उद्या ट्राय करून बघा, तुम्हाला हरिनामामध्ये किती फरक वाटतो. जर रेग्युलर तुम्ही 1 माळ जप करता किंवा 16 माळ जप करता आणि उद्या एखाद माळ अशा एखाद्या भक्ताच्या सानिध्यामुळे झाली तर त्याच्यामध्ये किती फरक पडतो. तुम्हाला खरोखर जर जाणवायचं असेल ना की मी प्रगती करतोय की नाही, तर अशा भक्तांच्या संघामध्ये जाऊन 1 माळ करायची. रविवारी प्रोग्रामला आल्यानंतर नुसतं जेवण बसून हुर्रे करून नाही जायचं. जबरदस्ती बसून 1 माळ करायची. तुम्हाला जाणवेल की ह्या 400 लोकांमध्ये जो कोणी आलेला एखादा व्यक्ती जरी असा असेल की ज्याच्यामुळे तुमची नामरुची वाढेल. केले कधी ट्राय? हा असा विचार तरी कधी आला मनामध्ये? नाही आला असेल उद्यापासून आणा, तर नामरुची वाढेल. पावसाळ्यामध्ये ना आपली पाणोळी असते ना, जिथून पाणी खाली पडतं घराच्या ह्याच्यावरून किंवा टेरेसवरून एक पाईप आपण बाहेर काढतो पाणी जायसाठी. ते जमिनीवर पाणी पडत राहतं. खाली आपण एखादा टाईल ठेवतो की जेणेकरून फ्लोअर खराब होऊ नये म्हणून. एकदा पाणी पडल्यानंतर तिथे फरक पडतो की थेंब 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 पाणी पडत राहिल्यानंतर मग 1 महिन्यानंतर 2 महिन्यात आपल्याला दिसतं की तिथे छेद झालेला आहे. तसं श्रवणाचं आहे. काही लोकांना जर समजा ते ठिसूळ असेल, माती असेल, पाणी पडलं तर लगेच विरघळून जाते. मुरूम असेल, थोडा वेळ घेतं. काळा दगड असेल, काही वर्ष घेईल. तसंच आहे. ज्यावेळी तुम्ही ऐकता, तुमचं हृदय किती कोमल आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचं हृदय खरोखर कोमल असेल, ऐकल्या क्षणी तुमचं हृदय परिवर्तन होतं. मुरूम असेल, थोडा वेळ लागणार पण फरक पडेल. आणि दगड असेल, थोडा जास्त वेळ लागेल. श्रवण तेच आहे, ऐकतोय तेच,
पण हृदयाची स्थिती काय आहे, किती घाण आहे त्याच्यामध्ये. जसं जसं ते शुद्ध होत जाईल होत जाईल होत जाईल तसा प्रभाव जास्त दिसायला सुरुवात. म्हणून सांगतात की सिद्धांत बलिया चित्ते ना करी आलस. ज्यावेळी भगवंताच्या सिद्धांताविषयी आपण बोलत असतो त्यावेळी मनामध्ये आळस ठेवायचा नाही. जरी आळस आला तरी बसून राहायचं. कारण एक दिवस असा येईल की आज बोललेली गोष्ट त्या दिवशी जाणवेल, अरे त्यावेळी ऐकलं होतं. ऐकतोय तो दररोज, पण आता तो हृदय इतकं शुद्ध झाले की ते त्याला कळेल. आता काय होतं, आता तुम्हाला गंमत सांगतो मी. 2024मध्ये ज्यावेळी मी इथे आलो त्यावेळी तो मी सांगितलं भगवद्गीतेला 3:30 हा श्लोक, तो त्या दिवशी मला त्याचा अर्थ लागला होता. त्यावेळी मी ज्यावेळी बोलता बोलता मी बोलत गेलो आणि त्यावेळी मला तो कळाला की अध्यात्मचेतसा म्हणजे काय. ते मी गेली 35 वर्ष वाचतोय, पण ते त्यावेळी त्याचा अर्थ उलगडा. किती वर्ष लागली. त्यामुळं तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टीसाठी तयार होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला समोर असते पण दिसत नाही. म्हणून श्रवण करत राहायचं. आज जरी केलं असले तर त्याचा परिणाम कसा होईल हृदयावर हे मी नाही सांगू शकत. त्या हृदयाची शुद्धता कशी आहे त्याच्यावर ते निर्भर आहे. आणि जसं श्रवण करू तसं हृदय शुद्ध होत जातं आणि मग ताबडतोब परिणाम दिसायला सुरुवात होतं. म्हणून ते सांगतात अनुक्रमिशती, हळूहळू जातं ते, एकदम नाही जात. हळू त्या गोष्टी होत जातात. कंटाळा आला ना, पकवतं म्हणणार बघ. कुणाचं? हां, मांस खात नाही पण वाढावाढी केलं तर ते काय प्रॉब्लेम होईल, योग्य आहे का नाही ते. 6 लोकांना फळ भोगावं लागतं. पशुला पाळणारा, विकणारा, कापणारा, विकत घेणारा, शिजवणारा आणि वाढणारा. खाणारा तर आहेच, त्याच्याविषयी त्याची तुलनाच नाही. पण हे इनडायरेक्ट लोक आहेत, त्यांनी खाल्लेलं नाही आहे पण त्या प्रोसेसमध्ये अडकले गेलेत ना. ते कशाला. देवाला प्रार्थना करायची की बाबा इच्छा तर नाही आहे, तू सोडव मला यातून. ते काहीतरी मार्ग मोकळा करून देतात. आपली जर गंभीर हृदयातून इच्छा असेल ना, तेही आत बसलेत ना, सगळ्यात पहिल्यांदा त्यांना दिसतं. मग तुम्ही जितके गंभीर असाल ना तितका तुम्हाला मार्ग देतात. आता मी ज्यावेळी बाहेर जॉब करायचो, मी गल्फला गेलो होतो, तिथे तर सगळ्याच गोष्टी होतात ना. मी ज्यावेळी मस्कतला गेलो त्यावेळी डोक्यात विचार इतके, कारण माझ्याकडे नेहमी माझे शालिग्राम असतात. मी विचार करतो तिथे तुळशी कुठं मिळणार, कारण शालिग्रामला तर तुळशीशिवाय पूजा नाही करू शकत. आणि त्यावेळी इतका संपन्न नव्हतं की बाबा चला चांदीच्या तुळशी करून घेऊन जाऊ म्हणून. ब्रह्मचारी आश्रमातनं बाहेर पडलेला निठ्ठलला माणूस, मला आता काय करायचं. एअरपोर्टवरून उतरून ऑफिसकडे येऊपर्यंत, ऑफिस म्हणजे 4 एकरची जमीन होती ऑफिसची. ती पूर्ण कंपाऊंड वॉलमध्ये कृष्ण तुळशी होती. म्हणजे तुमची जर खरोखर गंभीर इच्छा असेल तर भगवंत अशी पूर्ण करतात. मनात देखील विचार केला नव्हता की बाबा एवढं मिळेल. मी भारतात राहून कधी 108 तुळशी दररोज अर्पण केल्या नव्हत्या. तिथे जाऊन करायला शिकलो मी, कारण एवढी तुळशी होती.